आणि मला काय आवडत नाही. मला सर्वात काय आवडत नसेल तर ते दातांच्या डॉक्टरकडे जाणे. दातांच्या दवाखान्यातील ती खुर्ची नजरेला पडली म्हणजे जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत पळत जायची इच्छा होते. आणखी मला आवडत नाही जेव्हा पाहुणे येतात तेव्हा खुर्चीवर उभे राहून कविता म्हणणे. आई बाबा नाटकाला जातात तेव्हा मला आवडत नाही. किंचित उकडलेल्या अंड्यांना ग्लासात घालून त्यात पावाचे तुकडे भिजवतात आणि ते खायला लावतात तेव्हा मला अगदी असह्य होते. मला त्याचा तिटकारा आहे. आणखी मला आवडत नाही जेव्हा आई माझ्याबरोबर फिरायला येते आणि अचानक रोजा मावशी भेटते तेव्हा. त्या दोघी एकमेकांशी गप्पा मारण्यात अगदी रंगून जातात आणि मी काय करावे ते मला समजेनासे होते. नव्या सुटात वावरायला मला आवडत नाही. त्यात अगदी अवघडल्यासारखे वाटते. जेव्हा आम्ही लाल आणि पांढऱ्या सैनिकांचा खेळ खेळतो तेव्हा पांढरा सैनिक व्हायला मला आवडत नाही. अशा वेळी मी चक्क खेळातून बाहेर पडतो. आणि जेव्हा मी लाल सैनिक असतो तेव्हा कैदी व्हायला मला आवडत नाही. कसंही करून मी पळून जातो. मला आवडत नाही जेव्हा मला हरवतात. वाढदिवसाच्या वेळी गारी गारी भिंगोऱ्या खेळायला मला आवडत नाही. मी काही लहान नाही. फार शहाणपणाचा आव आणणारे लोक मला आवडत नाहीत. जेव्हा बोट कापते तेव्हा त्यावर आयोडीन लावायला मला मुळीच आवडत नाही. मला आवडत नाही की आमचे कॉरिडॉर फार अडगळीचे आहे आणि मोठी माणसे दर मिनिटाला इकडे तिकडे धावपळ करतात. कुणी तवा घेऊन, कुणी चहाची किटली घेऊन आणि ओरडतात, मुलांनो पायाखाली घुटमवू नका, सांभाळ माझ्या हातात तापलेलं भांडं आहे. जेव्हा मी झोपत असतो तेव्हा शेजारच्या खोलीत सगळ्यांनी मिळून गाणी म्हटलेली मला आवडत नाहीत. रेडिओवर लहान मुले मुली मोठ्यांच्या आवाजात बोलतात हे मला मुळीच आवडत नाही. शाळेच्या डागावर काही उपाय नाही हे मला आवडत नाही.